श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, आम्ही तुम्हाला अतिशय अद्भुत एक मंत्र सांगणार आहोत. त्यापासून कदाचित तुमची मृत्यूपासूनही सुटका होऊ शकते. आज आपण पाहणार आहोत माणसाचा मृत्यू ज्या ठिकाणी होणार आहे, माणूस नेमका तिथे कसा पोहोचतो. एकदा नक्की ऐका आणि हा मंत्र देखील ऐका. नक्कीच तुम्हाला फायदा होईल. मंडळी, मानवी जीवनात वेळ, परिस्थिती आणि ठिकाण खूप मोठी भूमिका बजावत असतात. काही वेळेला जे काही घडणार असतं त्याच्यानुसारच परिस्थिती बनत जाते. आज मी तुम्हाला सांगणार आहे की ज्याचा मृत्यू होणारा असतो ती परिस्थिती कशी तयार होते. यासंबंधी मी एक तुम्हाला कथा सांगणार आहे, ती तुम्ही लक्षपूर्वक ऐका. मंडळी, कलियुगामध्ये चक्रवर्ती सम्राट होते ज्यांचं नाव सम्राट विक्रमादित्य होते. सम्राट विक्रमादित्य एक खूपच पराक्रमी, विद्वान, कुशल, प्रजेचे पालन करणारे, धर्मज्ञ आणि परोपकारी राजा होते. राजा विक्रमादित्य त्यांच्या प्रजेवर स्वतःच्या पुत्राप्रमाणे प्रेम करायचे. राजाची एक सवय होती. राजा रात्री वेषांतर करून त्याच्या नगरामध्ये प्रजेची हालचाल जाणून घेण्यासाठी जात असे. एके दिवशी राजा अशाच प्रकारे वेश बदलून रात्री नगरात भ्रमण करण्यासाठी निघाला. भ्रमण करता करता मध्यरात्र झाली. मध्यरात्रीच्या वेळी सुद्धा राजा त्याच्या नगराची परिक्रमा करत होता. राजा परिक्रमा करण्याच्या ज्या मार्गावरून जात होता त्या मार्गाच्या दुसऱ्या बाजूला खूप घनदाट असं जंगल होतं. अचानक राजाने पाहिलं की एक तरुण लाकूड तोड्या खांद्यावर कुऱ्हाड घेऊन जंगलात चालला आहे व त्यानंतर तो तरुण लाकडे तोडण्यासाठी एका झाडावर चढला. इतक्यातच राजा विक्रमादित्यने पाहिले एक खूपच भयानक असं अस्वल धावत धावत त्या वृक्षाच्या दिशेने येत आहे आणि त्यानंतर तो अस्वल त्या झाडावर चढला ज्या झाडावर तो तरुण लाकडे तोडण्यासाठी चढला होता. त्या अस्वलाला झाडावर चढताना पाहून राजाला खूप आश्चर्य वाटलं, कारण अस्वल कधी झाडावर चढू शकत नाही. जेव्हा त्या तरुण लाकूडतोड्याने अस्वल त्याच्या दिशेने येत आहे हे पाहिलं तेव्हा त्याला खूप भीती वाटू लागली. भीतीने त्याचे हातपाय थरथरू लागले आणि याच भीतीने त्याने ज्या झाडाच्या फांदीला हात पकडला होता त्याचा हात सुटला व तो झाडावरून खाली पडला व अशा प्रकारे त्या तरुणाचे प्राण तिथेच निघून गेले. त्यानंतर तो अस्वल झाडावरून खाली उतरला. राजा हा सर्व प्रकार पाहत होता की कशा प्रकारे अस्वल झाडावर चढलं आहे व त्यानंतर तो लाकूड तोड्यात तरुण झाडावरून खाली पडून त्याचा मृत्यू झाला आहे. जेव्हा अस्वल खाली उतरला तेव्हा त्या अस्वलाने एका सुंदर मुलीचं रूप धारण केलं व त्यानंतर ती सुंदर मुलगी जंगलात असणाऱ्या एका विहिरीजवळ गेली व विहिरीच्या काठावर बसली. राजा लांब उभा राहून हा सर्व प्रकार पाहत होता. राजा विचार करत होता की हा अस्वल जो आता मुलगी झाला आहे तो पुढे काय करेल. थोड्याच वेळानंतर राजाने 2 शिपाई जे रात्रपाळीवर होते त्या विहिरीजवळ आले. ते दोघे एकमेकांचे सख्खे भाऊ होते. छोट्या भावाची नजर जेव्हा विहिरीजवळ पडली तेव्हा त्याला एक सुंदर मुलगी दिसली. तेव्हा छोटा भाऊ मोठ्या भावाला म्हणाला, दादा बघ, त्या विहिरीच्या काठावर किती सुंदर मुलगी बसली आहे. माझं मन करत आहे की मी या मुलीसोबत लग्न करावं. तेव्हा मोठा भाऊ म्हणाला, मोठा भाऊ असताना छोटा भाऊ लग्न कसा करू शकतो. मी मोठा आहे आणि म्हणून तुझ्या आधी मी लग्न करणार आणि म्हणूनच या मुलीसोबत मी लग्न करणार आहे. तेव्हा छोटा भाऊ म्हणाला, या मुलीला पहिले पाहिले आणि म्हणूनच तिच्यासोबत लग्न मी करणार. तेव्हा मोठा भाऊ म्हणाला, आपण उगाचच भांडण करत आहोत. आपण असं केलं की या मुलीलाच विचारले की आपल्या दोघांपैकी कोणासोबत लग्न करू इच्छित आहे आणि ज्याच्यासोबत ही मुलगी लग्न करू इच्छित असेल आपल्या दोघांपैकी तोच या मुलीसोबत लग्न करेल. अशा प्रकारे आपापसात ठरवून दोघं भाऊ त्या मुलीजवळ पोहोचले. मोठ्या भावाने त्या मुलीला प्रश्न विचारला, हे सुंदर स्त्री, तुम्ही कोण आहात आणि इथे काय करत आहात. तेव्हा ती मुलगी म्हणाली, मी जवळच्या एका गावात राहते आणि माझ्या नवऱ्याला शोधत मी इथे आले आहे. तेव्हा छोटा भाऊ म्हणाला, तुझा नवरा कुठे आहे.
तुझी जर इच्छा असेल तर त्याला शोधण्यासाठी आम्ही तुझी मदत करू शकतो. तेव्हा ती मुलगी म्हणाली, आता तर मी कुमारी का आहे आणि एका चांगल्या वराच्या शोधात आहे. त्याच माझ्या नवऱ्याला मी शोधत आहे. तेव्हा छोटा भाऊ म्हणाला, आम्ही दोघे सुद्धा कुमारे आहोत. जर तुझी इच्छा असेल तर आम्हा दोघांपैकी तू कोणासोबतही लग्न करू शकतेस. तेव्हा ती मुलगी म्हणाली, मी तुम्हा दोघांपैकी कोणा एकासोबत लग्न करू शकते, परंतु माझी एक अट आहे. तेव्हा दोन्ही भाऊ म्हणाले, कोणती अट आहे? मुलगी म्हणाली, तुम्हा दोघांपैकी जो अधिक शूर असेल मी त्याच्यासोबत लग्न करेन. इतकं ऐकल्यानंतर दोघेही भाऊ स्वतःला श्रेष्ठ ठरवण्यासाठी एकमेकांसोबत लढू लागले. लढता लढता दोन्ही भावांनी तलवार काढली आणि एकमेकांच्या पोटात अशा प्रकारे मारली, तडपून तडपून दोन्हीही भावांचे प्राण निघून गेले. तेव्हा ती मुलगी जोरात हसली आणि उठून एका दिशेने जाऊ लागली. ही मुलगी आता काय करणार असा विचार करत राजा विक्रमादित्य थोडा अंतर ठेवून त्या मुलीच्या मागे मागे चालू लागला. हळूहळू सकाळ सुद्धा झाली होती, परंतु राजा विक्रमादित्य एका अस्वलाने झाडावर चढल्यापासून त्याचा एका सुंदर मुलीमध्ये वेषांतर करणे ही विचित्र घटना पाहून त्याची शुद्ध पूर्णपणे हरवून बसले होते. त्यांना त्यांच्या राज्याचा, भुकेचा, तहानेचा काहीच ध्यान राहिलं नव्हतं. त्यांना फक्त हीच गोष्ट लक्षात होती, त्यांना त्या सुंदर मुलीबद्दल जाणून घ्यायचे आहे. राजाला त्या मुलीबद्दल जाणून घेण्याची उत्कंठा खूप वाढली होती. त्यामुळेच राजा त्या मुलीपासून ठराविक अंतर ठेवून तिच्या मागे मागे चालला होता. जवळजवळ 200-300 पावले पुढे चालल्यानंतर राजाच्या आश्चर्याला ठिकाणाच राहिला नाही, कारण ती सुंदर मुलगी बघता बघता काय की एका विषारी नागामध्ये बदलली होती. आता तो विषारी नाग खूपच जोराने पुढे सरकत होता. काही दूर गेल्यानंतर समोर एक नदी होती. तो विषारी नाग त्या नदीच्या किनारी पोहोचला. त्यानंतर काही क्षण तो नाग त्यात नदी किनारी थांबला. राजा हा सर्व प्रकार लांबून पाहत होता. तो विषारी नाग काही क्षण त्या नदी किनारी थांबला व एकदमच त्याने नदीमध्ये उडी मारली. नदीच्या मध्यभागी एक नाव चालत होती, ज्या नावेमध्ये 20-25 लोक बसले होते. तो विषारी नाग त्याच नावेच्या दिशेने जात होता. सम्राट विक्रमादित्य किनाऱ्यावर उभे राहून हा सर्व दृश्य पाहत होते. बघता बघता तो विषारी नाग त्या नावेमध्ये गेला. नावेमध्ये नाग आला आहे ते पाहून नावेमधील सर्व लोकांमध्ये गडबड निर्माण झाली आणि तो स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी नावेमधून पाण्यामध्ये उडी मारू लागले. त्या लोकांपैकी ज्यांना पोहता येत होते ते तर कसंबसं नदीमध्ये पोहून किनाऱ्यावर आले, पण ज्या लोकांना पोहता येत नव्हतं ते सर्व लोक पाण्यामध्ये बुडून मरण पावले. थोड्या वेळानंतर तो नाग नदीतून बाहेर निघाला आणि नदीच्या किनाऱ्यावरून पुढे पुढे सरकू लागला. सम्राट विक्रमादित्य त्या नागाच्या मागे मागे चालत होते. काही दूर गेल्यानंतर राजा विक्रमादित्याला तिला आश्चर्याचा मोठा धक्का बसला, कारण त्या नागाने आता पुन्हा त्याचं रूप बदललं होतं आणि तो नाग एका म्हाताऱ्या ब्राह्मणाच्या रूपामध्ये आला होता. राजा विक्रमादित्याने विचार केला की आता हीच योग्य वेळ आहे याच्याकडून माहिती काढण्याची. मी जाणून घेतो की हा एवढे रूप का बदलत आहे आणि लोकांना का त्रास देत आहे. हा आता एक वृद्ध ब्राह्मण आहे, त्यामुळे मी याला विचारल्यावर नक्कीच मला हा सर्व माहिती सांगेल. हाच विचार करून राजा विक्रमादित्य जोरजोरात चालत ब्राह्मणाच्या दिशेने जाऊ लागला. राजा त्याची पावलं भराभर टाकत होता. कसेही करून राजा त्या ब्राह्मणाजवळ पोहोचू इच्छित होता. थोड्या वेळानंतर राजा त्या ब्राह्मणाजवळ पोहोचला आणि ब्राह्मणाला हात जोडून प्रणाम केला. वृद्ध ब्राह्मण आणि राजाला आशीर्वाद दिला. त्यानंतर राजा विक्रमादित्यने त्या ब्राह्मणाला विचारलं, तुम्ही कोण आहात? तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, तुला दिसत नाही का, मी एक ब्राह्मण आहे. तेव्हा राजा म्हणाला, तुम्ही खोटे बोलत आहात, तुम्ही ब्राह्मण नाहीत. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, मग तूच सांग मी कोण आहे. तेव्हा राजा म्हणाला, तू नाहीस जो दिसत आहेस. ब्राह्मण म्हणाला, मी जो कोणीही असो, तुला त्याच्याशी काय घेणं देणं आहे. तू तुझ्या कामाशी काम ठेव आणि तुझा रस्त्यावरून जा. राजा म्हणाला, सत्य काय आहे हे जाणून घेतल्याशिवाय मी तुझा पाठलाग सोडणार नाही. तुम्हाला सत्य सांगावेच लागेल.
तेव्हा ब्राह्मण म्हणाला, मी तुला सांगितले तर आहे की मी एक ब्राह्मण आहे. राजा म्हणाला, तुम्ही माझ्याशी खोटं बोलत आहात. तुम्ही माझ्याशी खोटं बोलू शकत नाही. मला तुमच्याबद्दल सर्व सत्य माहीत आहे. मी तुमचा तेव्हापासून पाठलाग करत आहे जेव्हा तुम्ही एक अस्वल बनला होतात. त्यावेळेला तुम्ही एका तरुण लाकूड तोड्याला मारलं. त्यानंतर तुम्ही एका सुंदर मुलीमध्ये वेषांतर केलं आणि 2 शिपाई भावांना एक दुसऱ्याच्या हाताने मारून टाकलं. त्यानंतर तुम्ही एका विषारी नागाचं रूप धारण केलं व नदीमधून जाणाऱ्या नावेमध्ये प्रवेश केला. तुमच्या भीतीमुळे नावेमध्ये असलेले लोक घाबरले व त्यांच्यामधील लोकांनी नदीमध्ये उड्या मारल्या. ज्यांना पोहता येत होतं ते वाचले, परंतु ज्यांना पोहता येत नव्हतं त्यांचा मृत्यू झाला. आता तुम्ही एका वृद्ध ब्राह्मणाचं रूप धारण केलं आहे. मला लवकर सत्य सांगा की तुम्ही कोण आहात. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, जर मी तुला नाही सांगितलं तर हे ऐकून राजा त्याची तलवार काढली आणि म्हणाला, तुला जर नसेल सांगायचं मग मरण्यासाठी तयार राहा. तुला माहीत नसेल, परंतु हा राजा विक्रमादित्यची नगरी आहे आणि मी येथील राज्याचा प्रामाणिक नोकर आहे. या धर्मात्मा राजाच्या नगरीमध्ये इतक्या लोकांचे प्राण घेतल्यानंतर तू जिवंत राहू शकत नाहीस. आता तू मरण्यापूर्वी मला सांग की तू कोण आहेस. राजा विक्रमादित्यमध्ये त्याची ही धमक ऐकून तो वृद्ध ब्राह्मण जोरजोरात हसू लागला आणि म्हणाला, मला माहीत आहे की ही महाप्रतापी सम्राट विक्रमादित्य यांची राजधानी आहे आणि मला हे सुद्धा माहीत आहे की तू स्वतः विश्वप्रसिद्ध सम्राट विक्रमादित्य आहेस. परंतु तरी सुद्धा एक गोष्ट ऐक, तू मला नाही मारू शकत. तर एक दिवस असा येईल की मी तुला मारण्यासाठी येणार आहे. तेव्हा ब्राह्मणाचे हे बोलणे ऐकून राजा विक्रमादित्य विचार करू लागला, हा तर कोणी महान व्यक्ती दिसत नाही, कारण याने मला या देशात ओळखलं आहे. कारण राजा वेषांतर करून नगराचा भ्रमण करण्यासाठी निघाला होता. कोणीही राजाला ओळखू नये म्हणून राजाने वेषांतर केलं होतं. राजा विचार करत होता, ज्याने मला ह्या वेशात सुद्धा ओळखलं आहे, मग तू एखादा छोटा मोठा व्यक्ती नाही. त्यानंतर राजा त्या ब्राह्मणासमोर विनम्र स्वरात म्हणाले, तुम्ही मला ओळखलंच आहे तर कृपा करून मला सांगा की तुम्ही नक्की कोण आहात. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, कोणीतरी हे सत्यच म्हटले आहे की या जगात 4 प्रकारचे हट प्रसिद्ध आहेत. राजाचा हट, बालहट, स्त्रियांचा हट आणि योगातून तू राजा आहेस आणि राजकट्ट्यावर तू अडून राहिला आहेस. माझ्याबद्दल सत्य ऐकल्याशिवाय तू ऐकणार नाहीस आणि म्हणूनच मला तुला हे सांगावे लागेल की मी कोण आहे. हे राजन, लक्ष देऊन ऐक. इतकी मी कोण आहे आणि मी तुमच्या राजधानीमध्ये का आलो आहे. त्यानंतर त्या वृद्ध ब्राह्मण आणि राजाला सांगण्यास सुरुवात केली, हे राजन, मी तुला सांगत आहे की मी कोण आहे. लक्ष देऊन ऐक. कुठल्याही शब्दावर दुर्लक्ष करू नकोस, अन्यथा तुला त्याचा पश्चाताप करावा लागणार आहे. माझं नाव काय आहे तुला माहीत आहे की या जगामध्ये जितके पण प्राणी आहेत त्यांचा मृत्यू निश्चित आहे आणि म्हणूनच या भूमीला मृत्यूलोक असे म्हटले जाते. जेव्हा प्राणी मातेच्या गर्भामध्ये येतो व जेव्हा त्याचे सर्व अंग विकसित होतात त्यानंतर त्याच्यामध्ये आत्मा प्रवेश करत असते. अर्थातच तू एक सजीव बनतो आणि त्याच वेळेला त्याच्या मृत्यूची वेळ, ठिकाण आणि मृत्यूचं कारण, अर्थातच त्याचा मृत्यू कशा प्रकारे होणार आहे हे विधाताद्वारे निश्चित केले जाते. हे राजन, तू हे सुद्धा जाणून घे, या जगातील प्रत्येक प्राण्याच्या जन्ममरणाचा लेखाजोखा चित्रगुप्ताजवळ आहे. जेव्हा पण कुठल्याही प्राण्याच्या मृत्यूची वेळ जवळ येते तेव्हा चित्रगुप्त धर्मराजाला याची सूचना देतो. सर्व प्राण्यांच्या मृत्यूचा विभाग हा भगवान शंकराजवळ आहे. त्यामुळे धर्मराज त्या प्राण्याला मृत्यू प्रदान करण्याची आज्ञा भगवान शंकराजवळून मागतात. जेव्हा भगवान शिवाज्ञा देतात तेव्हा धर्मराज मला अर्थात काळाला आज्ञा देतात व त्यानंतर मी मृत्यूलोकांवर म्हणजेच पृथ्वीवर येतो. मला हे माहीत आहे की कोणत्या प्राण्याचा कोणत्या वेळी, कोणत्या ठिकाणावर आणि कशा प्रकारे मृत्यू होणार आहे. मी त्या प्राण्याला निश्चित वेळेवर, निश्चित स्थानावर घेऊन जातो किंवा तिथे त्याला पोहोचवतो जिथे त्याचा मृत्यू लिहिलेला आहे
आणि ज्या प्रकारे त्याचा मृत्यू निघाला आहे, मी त्या ठिकाणी त्याच प्रकारची परिस्थिती निर्माण करतो आणि त्या प्रकारे त्याचा मृत्यू होत असतो. त्या लाकूड तोड्या तरुणाला मी मारलं नाही. तेव्हा राजा विक्रमादित्य म्हणाला, तू पुन्हा खोटं बोलत आहेस. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे की त्या लाकूड तोड्या तरुणाच्या मृत्यूचे कारण तूच आहेस. तेव्हा तो वृद्ध ब्राह्मण म्हणाला, तरुणाचा मृत्यू झाडावरून खाली पडल्यामुळे, झाडाची फांदी हातातून सुटल्यामुळे झाला आहे. मला फक्त धर्मराज यांच्या आज्ञेचे पालन करायचे असतं. तरुणाचा मृत्यू तर झाडावरून खाली पडल्यामुळे होणार आहे असं लिहिलं होतं आणि म्हणूनच मी अस्वल बनून त्या झाडावर चढून तशीच परिस्थिती निर्माण केली. नाही तर तूच विचार कर, जर खरंच अस्वल असतात तर तो या झाडावर चढू शकला असता का? कधीच नाही. परंतु तो मी होतो आणि माझ्यासाठी काहीच असंभव नाही. आता त्या शिपाई भावाबद्दल बोलायचं झालं तर त्यांना सुद्धा मी मारलं नाही. त्यांचा मृत्यू एकमेकांच्या हाताने लिहिला होता आणि म्हणूनच मला एका सुंदर मुलीचे रूप धारण करावे लागले. नावेमध्ये सवार काही लोकांचा मृत्यू पाण्यात बुडून होणार आहे असं लिहिलं होतं आणि म्हणूनच मला एका विषारी नागाचं रूप धारण करावं लागलं. हे राजन, मला असं वाटत आहे की आता तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजलं असेल की मी कोण आहे आणि तुमच्या नगरीमध्ये कशासाठी आलो आहे. आणि तुम्हाला हे सुद्धा समजलं असेल की वेळ, ठिकाण आणि परिस्थिती या जगातील प्राण्यांच्या जीवनात किती मोठी भूमिका बजावत असतात. राजा विक्रमादित्य त्या वृद्ध ब्राह्मणाचा जो एक काल होता त्याचं बोलणं खूपच लक्षपूर्वक आणि गंभीरपणे ऐकत होते. तो काळ म्हणू लागला, हे राजन, आता मी चाललो आहे. तेव्हा राजा विक्रमादित्य म्हणाले, हे कालदेवता, तुम्ही मला खूपच चांगली माहिती दिली आहे, यासाठी मी तुमचे आभार व्यक्त करतो. कृपया जाण्यापूर्वी माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्या. तेव्हा कालदेव म्हणाले, विचारा. तुम्हाला काय विचारायचे आहे? लवकर विचारा, कारण माझ्याकडे जास्त वेळ नाही. जेव्हा राजा विक्रमादित्य तिथे म्हणाला, कृपा करून मला हे सांगा की माझा मृत्यू केव्हा, कुठल्या ठिकाणावर आणि कशा प्रकारे होणार आहे. तेव्हा कालदेव म्हणाले, हे राजन, मी तुम्हाला तर हे सांगू शकतो की तुमचा मृत्यू कुठे आणि कशा प्रकारे होणार आहे, परंतु हे सांगू शकत नाही की तुमचा मृत्यू कधी होणार आहे. राजा विक्रमादित्य म्हणाले, हे कालदेव, मृत्यूची वेळ सांगण्यात तुम्हाला काय अडचण आहे? तेव्हा कालदेव म्हणाले, हे राजन, जर मी तुम्हाला आधीच मृत्यूची वेळ सांगितली तर तुम्ही याच वेळेपासून चिंतित होऊन जाल आणि तुम्हाला माहीतच आहे की चिंता ही चिता समान असते. आता तर तुमच्या शासनकाळामध्ये तुम्हाला खूप साऱ्या जनतेचे कल्याण करायचे आहे. त्यानंतर राजा विक्रमादित्य म्हणाले, ठीक आहे, वेळ नाही तर हे तरी सांग की मृत्यू कुठे आणि कशा प्रकारे होणार आहे. तेव्हा काळदेवता म्हणाले, हे राजन, ऐक, तुझा मृत्यू तुझ्याच महालामध्ये शिड्यावरून पाय सरकल्यामुळे होणार आहे. इतकं म्हणून तो वृद्ध ब्राह्मण, जो एक काळ होता, तो लगेच एका दिशेने जाऊ लागला आणि काही अंतरावर गेल्यानंतर तो तिथून अदृश्य झाला. आता सूर्यास्त सुद्धा झाला होता आणि चारही बाजूला अंधार झाला होता. राजा विक्रमादित्य आता शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या पूर्णपणे थकले होते. मनामध्ये विचार करत करत ते जोरात चालत त्यांच्या महालाच्या दिशेने जाऊ लागले. ज्या प्रकारे त्या वृद्ध ब्राह्मणाने जो एक काळ होता त्याने जसा सांगितलं होतं की राजा विक्रमादित्यचा मृत्यू शिड्यांवरून पाय सरकल्यामुळे होणार आहे, तशाच प्रकारे राजा विक्रमादित्य यांचा मृत्यू झाला. मंडळी, आजची ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा मंत्र तुम्ही संपूर्ण ऐका आणि आपल्या पुण्याचे पारडे जड करा, तरच तुम्हाला सहजरित्या मृत्यू येईल. आणि जर आपण जिवंत असताना, आपली काळ चांगला असताना आपण जर स्वामीनाम जपलं तर निश्चितच आपल्याला पुढच्या काळामध्ये काहीतरी त्याचे फळ मिळेलच. आणि म्हणूनच हा मंत्र संपूर्ण ऐका. मंत्र मोबाईलवर लावायचा आहे
डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम त्रिलोक्याधिपते
श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते
श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम
त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते
श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः.